श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आज आहे बुधवार आणि आज आहे नवमी तिथी. तर ही तिथी खूप महत्त्वाची मानली जाते. तुमच्या घरामध्ये धनसंपत्तीची कमी आहे, त्याचबरोबर व्यापारामध्ये तुम्हाला व्यवसायामध्ये किंवा मग तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला यश प्राप्त होत नाही आहे, किंवा मग तुमच्या मनात काही कठीण इच्छा आहे किंवा खूप दिवसाची इच्छा आहे ती पूर्ण होत नाही आहे. अशा बऱ्याचशा ज्या समस्या आहेत, तुम्ही खूप सारे उपाय केलेले आहेत किंवा मग खूप साऱ्या पूजा केलेल्या आहेत, सेवा केलेल्या आहेत, तरीही तुमच्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत नाही आहे. तर मग बघा, आपल्याला आज हा एक उपाय करायचा आहे. तर पहा, 2 हिरव्या इलायची आपल्याला घ्यायच्या आहेत आणि 7 आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहेत. मुगाचे दाणे आपल्याला अख्खे घ्यायचे आहेत, म्हणजे सबंध मूग घ्यायचे आहेत. तर हे 7 हिरवे मूग आणि 2 हिरव्या इलायची असं आपल्याला घ्यायचं. हा उपाय कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर बघा, तर या व्हिडिओमध्ये बघा आपण 4 उपाय पाहणार आहोत. तर त्यातले प्रत्येक उपाय हा वेगवेगळ्या गोष्टींसाठी असणार आहे, म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे 4 उपाय असणार आहेत. तर बघा, आपल्या घरामध्ये धनसंपत्तीची कमी आहे, त्याचबरोबर आपण जे व्यापार करत आहोत, जो व्यवसाय करत आहोत त्यामध्ये आपली प्रगती होत नाही आहे आणि नोकरी लागत नाही आहे, किंवा मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत नाही आहे किंवा आली तरी ती स्थिर राहत नाही. तर अशा काही समस्या आहेत, तर त्यासाठी घरामध्ये सुखशांती नाही, तर मग तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर ह्या उपायासाठी आपल्याला 2 हिरव्या इलायच्या घ्यायच्या आहेत. तर ह्या हिरव्या इलायच्या घेताना आपल्याला त्या खराब घ्यायच्या नाहीत, म्हणजेच त्या कुठे तुटलेल्या आहेत, फुटलेल्या आहेत अशा घ्यायच्या नाहीत, व्यवस्थितच घ्यायच्या आहेत. तर बघा, अजून आपल्याला घ्यायचा आहे एक तांब्या भरून. तर हा तांब्याचा कलश आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातूनच भरून घ्यायचा आहे. इतर कुठूनही न भरता डायरेक्ट स्वयंपाकघरातून तो आपल्या भरून घ्यायचा आहे. आता बघा, आपल्याला हे 2 वस्तू घेऊन जायचं आहे शंकर भगवानांच्या मंदिरात. तर पहा, आज आहे नवमी तिथी आणि ही तिथी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे आपल्याला शंकर भगवानांच्या मंदिरामध्येच हा उपाय करायचा आहे. तर ह्या 2 वस्तू घेऊन आपल्याला मंदिरात जायचं आहे. आता बघा, ह्या 2 इलायची आपण घेऊन गेलेलो आहोत. तर त्यापैकी सर्वात अगोदर पहिली जी इलायची आहे, 1 इलायची आहे, तर ती आपल्याला जिथे शिवपिंडीवर पहा गणपती भगवानांचं सुद्धा एक स्थान असतं, तर तिथे आपल्याला ही इलायची अर्पण करायची आहे. ही इलायची जेव्हा तुम्ही त्या गणपतीच्या स्थानावर अर्पण करणार आहात त्यावेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत ती इलायची तिथे अर्पण करायची आहे. आता बघा, ही जी दुसरी इलायची आहे तर ती आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि जी काही आपली इच्छा आहे, आपली इच्छा व्यापारासंबंधित असेल, नोकरी संबंधित असेल, घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती, सुखसमृद्धी निर्माण होण्याबाबतीत असेल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धनप्राप्ती होत नाही आहे याबाबत असेल, तर तुम्ही ही आपल्या मनोकामना जी आहे तर ती मनोमन बोलायची आहे. आपल्याला शंकर भगवानांना प्रार्थना करायची आहे की माझी व्यापारामध्ये उन्नती होऊ द्या, त्याचबरोबर नोकरी लागू द्या, किंवा मग तुमची जी इच्छा आहे की तुम्हाला धनसंपत्ती बाबतीत इच्छा असेल, घरामध्ये सुखसमृद्धी निर्माण होण्याबाबत इच्छा असेल, किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकण्यास बाबतीत इच्छा असेल, ती तुमची इच्छा ती बोलायची आहे. भगवानांना प्रार्थना करायची आहे की ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, माझ्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ती करा. प्रार्थना करताना ही जी इलायची आहे हिरवी, तर ती आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. आता बघा, जे पाणी आपण घेऊन गेलेलो आहोत तर ते पाणी घ्यायचं आहे आणि अगोदर आपल्याला जी गणपतीच्या स्थानावर आपण इलायची अर्पण केलेली आहे, तर गणपतीच्या स्थानावर अर्ध लोटा जल जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे आणि जे तांब्यामधलं पाणी आहे तर ते आपल्याला
आणि अर्धं जे पाणी आहे तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि उपाय करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर पहा, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम असं 11 वेळा म्हणायचं आहे आणि शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे. अर्धं तांब्यातलं पाणी हे गणेशजीच्या स्थानावर अर्पण करायचं आणि अर्धं शिवलिंगावरती अर्पण करायचं. आणि बघा, तिथेच आपल्याला थोडंसं बसायचं आहे आणि हात जोडून आपल्याला श्री भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे, भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे. तुमची जी काही इच्छा आहे तर ती परत एकदा आपल्याला त्यांना सांगायची आहे. तर पहा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय केल्यामुळे पहा, तुमच्या ज्या मनोकामना आहेत तर त्या नक्की पूर्ण होणार आहेत आणि त्याचबरोबर घरामध्ये सुखशांती निर्माण होणार आहे. तर असा हा उपाय 24 घंट्यामध्ये तुम्हाला नक्की याचा फरक जाणवेल. आणि पहा, उपाय हे एकदा केल्याने लगेच फरक जाणवत नसतो. उपाय हे करत राहायचे आहेत. आपल्यातली जी नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी आपल्याला उपाय हे करत राहायचे असतात. आणि पहा, उपाय करताना एकदम श्रद्धेने, भावनेने जर आपण उपाय केले तर ते उपाय यशस्वी ठरत असतात. तर बघा, आता आपल्याला दुसरा उपाय काय करायचा आहे. आता बघा, दुसरा उपाय करण्यासाठी पहा, दुसरा उपाय आपण करणार आहोत. तर तो उपाय कशासाठी करायचा आहे. तुमच्या मनामध्ये जी बी इच्छा असेल, कोणतीही इच्छा असू द्या, ती भरपूर दिवसापासून आहे आणि ती पूर्ण होत नाही आहे, त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर बघा, तुम्ही खूप सारे उपाय केले, खूप सारी सेवा केली, खूप सारी पूजा केली, तरीही तुमची इच्छा पूर्ण होत नाही, तर तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर बघा, उपाय काय करायचा आहे. आता ह्या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत हिरवे मूग. तर ह्या हिरव्या मुगांचे 7 दाणे आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित आणि चांगलेच घ्यायचे. त्याचबरोबर आपल्याला यासोबतच एक बेलपत्र लागणार आहे. तर हे 7 हिरवे मूग आणि एक बेलपत्र आपल्याला घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे बेलपत्र नसेल तर शिवलिंगावर जे बेलपत्र अर्पण केलेलं आहे ते तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून ते अर्पण करू शकता. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 1 तांब्याभर पाणी. तांब्यामध्ये 1 तांब्याभर पाणी आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातून भरून घ्यायचं आहे. तर हे पाणी घेतल्याच्या नंतर आपल्याला तांब्याभर पाणी, हिरवे 7 मूग आणि बेलपत्र हे घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं आहे. आता बघा, हे जे काही हिरवे मूग आपण घेऊन गेलेलो आहोत तर ते 7 दाणे जे आहेत तर ते आपल्याला अशोक सुंदरीचं जे स्थान आहे तर त्या ठिकाणी अर्पण करायचे आहेत. तिथे अर्पण केल्याच्या नंतर एक हिरव्या मुगाचा दाणा अर्पण करताना आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत प्रत्येक हिरवा मुगाचा दाणा आपल्याला अशोक सुंदरीच्या स्थानावर अर्पण करायचा आहे. तर पहा, ते बेलपत्र जे आपण घेऊन गेलेलो आहोत ते सुद्धा आपल्याला अशोक सुंदरीच्या स्थानावरच अर्पण करायचं आहे. तर हे हिरवे 7 मूग आणि एक बेलपत्र ते सुद्धा आपण अशोक सुंदरीच्या स्थानावर अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर बेलपत्र अर्पण करताना तुम्ही त्याची जी दांडी आहे तर ती जलाधारीकडे करायची आहे आणि ज्याचे ते पानं आहेत तर ते शिवलिंगाकडे होतील अशा प्रकारे आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि जे काही आपण पाणी घेऊन गेलेलो आहोत, 1 लोटा जल, ते आपल्याला शिवलिंगावरती एकदम बारीक धार करून अर्पण करायचं आहे. अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम असं म्हणत आपल्याला ते पाणी अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. आज हा उपाय तुम्ही आवर्जून करा. तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असू द्या, ती तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हा उपाय केल्याच्या नंतर तिथे बसून आपल्याला जी आपली मनोकामना आहे तर ती शंकर भगवानांना सांगायची आहे आणि प्रार्थना करायची आहे. तर आता तिसरा उपाय बघूया. तिसरा उपाय काय करायचा आहे. तिसरा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती खूप आजारी आहे किंवा तुम्ही स्वतःच खूप आजारी आहात, त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. खूप सारे दवाखाने केलेले आहेत, खूप सारे हॉस्पिटलचे चक्रा मारलेल्या आहेत, तरी तुमचा बिमारी म्हणजे तुमची जी आजारपण आहे ते संपलेलं नाही. तर मग तुम्ही हा उपाय करायचा. आता बघा, ह्या उपायासाठी आपल्याला 5 शमीपत्र लागणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे मध. तर हे मध जो आहे ते ह्या मधामध्ये हे 5 शमीपत्र आपल्याला बुडवायचे आहे. आता बघा, तुम्हाला एक दिवा देखील घ्यायचा आहे. तर एक दिवा तुम्ही मातीचा घ्या किंवा मग कणकेचा घ्या. तर तो एक दिवा घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. गावरान तूप आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये लांब वात आपल्याला घालायची आहे.
तर लांब वात घातल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व घेऊन आणि त्याचबरोबर एक तांब्याभर पाणी आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातून भरून घेऊन जायचं आहे. आणि हे सर्व घेऊन आपल्याला भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं आहे. तिथे गेल्याच्या नंतर पहा, सर्वात अगोदर आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा घेऊन गेलेला आहोत तो दिवा आपल्याला फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती ठेवायचा आहे आणि नंतर तो प्रज्वलित करायचा आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम या नावानेच हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर जे पाणी आपण घेऊन गेलेलो आहोत तर ते पाणी आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. शिवलिंगावरती अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत अगदी बारीक धार करून आपल्याला हे पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं. तर पहा, आता आपण जे शमीपत्र मधामध्ये बुडून घेऊन गेलेलो आहोत तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. ते अर्पण करण्या अगोदर आपल्याला आपली जी काही मनोकामना आहे, जी बिमारीसाठी आपण ही जी काही जे उपाय करत आहोत तर ते आपल्याला बोलायचे आहे आणि आपल्याला हे शमीपत्र भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर परत एकदा हात जोडून व्यवस्थित आपल्याला तिथे बसायचं आहे आणि तिथे बसून आपल्याला ही जी काही आपली इच्छा आहे, मनोकामना आहे ती पुन्हा एकदा शंकर भगवानांना सांगायची आहे. चौथा उपाय, आपल्याला धनसंपत्ती घरामध्ये नाही, त्याचबरोबर आपला व्यवसाय चालत नाही किंवा नोकरी लागत नाही किंवा लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येत नाही आहे किंवा प्रवेश करत नाही आहेत किंवा मग ती स्थिर राहत नाही आहे किंवा मग तुम्ही खूप कर्जामध्ये डुबलेले आहात, तुमचा कर्ज तुमचं फिटत नाही आहे, त्याचबरोबर तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्याला तुम्हाला यश प्राप्त होत नाही आहे, त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर बघा, ह्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे 2 लवंगा. लवंगा घेताना व्यवस्थित आणि तुटल्या फुटलेल्या घेऊ नका, व्यवस्थित घ्या, त्याला पुढे फूल असणाऱ्या घ्या. त्याचबरोबर आपल्याला 1 तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, ते आपल्या घरातूनच भरून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे मध आपल्याला एका छोट्याशा कटोरीमध्ये घ्यायचं आहे. हे सर्व घेऊन आपल्याला शंकर भगवानांच्या मंदिरात जायचं आहे. तिथे गेल्याच्या जे कटोरीमध्ये मध घेऊन गेलेलो आहोत तर त्या मधामध्ये आपल्याला ह्या 2 लवंगा टाकायच्या आहेत. ह्या 2 लवंगा टाकताना आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत त्या टाकायच्या. आता बघा, हे लवंगा आपल्याला परत काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे. जी काही आपली इच्छा आहे ती आपल्याला बोलायची. तुमचं कर्ज फिटत नाही आहे किंवा मग कोणतीही इच्छा असू द्या तुमची, ती इच्छा तिथे बोलायची आहे आणि ह्या 2 लवंगा ज्या आहेत तर त्या आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत. त्या शिवलिंगावरती अर्पण करताना सुद्धा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर तिथे आपल्याला शिवलिंगावरती जो 1 तांब्या भरून पाणी घेऊन गेलेलो आहोत तर ते बारीक धार करून आपल्याला समर्पित करायचं आहे, अर्पण करायचं आहे. अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम असं 11 वेळा म्हणायचं आहे आणि हे पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर तिथे 2 मिनटं बसायचं आहे आणि जी काही आपली इच्छा आहे, कशासाठी आपण हा उपाय केलेला आहे ते आपण तिथे व्यक्त करायचा आहे आणि भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे. तर हा उपाय आज आपल्याला हे 4ही उपाय तुम्हाला ज्या ज्या समस्या असतील त्यानुसार तुम्हाला करायचे आहेत. तर पहा, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.